नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। जिल्ह्याला आरोग्यमंत्री लाभले, पण ग्रामीण रुग्णालयांना अजूनही तज्ञ डॉक्टरांची प्रतीक्षा। हीच आजऱ्यातील वास्तवाची कडू बाजू आहे। आरोग्य योजनांच्या जाहिराती मोठ्या असल्या तरी रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी आवश्यक यंत्रणा कितपत सक्षम आहे, यावरच आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पुढाकाराने मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय आजरा येथे आयोजित आढावा बैठकीत आरोग्य व्यवस्थेचे अनेक गंभीर प्रश्न समोर आले। राज्याचे आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री कोल्हापूर जिल्ह्याचे असतानाही ग्रामीण रुग्णालयात तज्ञ डॉक्टरांची कमतरता, रुग्णांशी उद्धट वर्तनाच्या तक्रारी आणि स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली। बैठकीत वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल पाटील यांनी रुग्णालयातील अडचणी मांडताना बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ आणि भूल तज्ञांची आवश्यकता असल्याचं स्पष्ट केलं। रुग्णालयात दरमहा 10 ते 15 प्रसूती होत असून त्यापैकी 5 ते 6 सिझेरियन शस्त्रक्रिया केल्या जातात। मात्र तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेकदा गडिंग्लज होऊन डॉक्टर बोलवावे लागतात, ही वस्तुस्थिती समोर आली आहे। विशेष म्हणजे या रुग्णालयात महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत हार्निया, अपेंडिक्स, गर्भाशय हायड्रोसिल, मूळव्याध, भगंदर, फिशर, लायपोमा यासारख्या विविध शस्त्रक्रिया केल्या जातात। सर्पदंश आणि श्वानदंश लस, डायलिसिस, दंतसेवा, आयुष्य सेवा, मोफत सोनोग्राफी, लसीकरण आणि विविध राष्ट्रीय आरोग्य योजना देखील उपलब्ध आहेत। मात्र सुविधा असूनही मनुष्यबळाचा अभाव ही मोठी समस्या असल्याचं बैठकीत अधोरेखित झालंय। शिवसेनेच्या या बैठकीत नागरिकांनी रुग्णसेवा, स्वच्छता, ऑक्सिजन प्लांट, ड्युटी व्यवस्थापन आणि कथित आर्थिक गैरप्रकाराबाबत प्रश्न उपस्थित केले। यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचा कारभार किती गंभीर अवस्थेत आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। आता प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने पावले उचलण्याची गरज आहे। रुग्णालयातील रिक्त तज्ञ डॉक्टरांची पदे भरावीत, रुग्णांशी गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करावी, स्वच्छतेची स्वतंत्र पाहणी व्यवस्था निर्माण करावी, नवीन इमारतीचं काम गतीने पूर्ण करावं आणि नागरिकांसाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा सुरू करावी। शिवसेनेच्या बैठकीमुळे अनेक प्रश्न ऐरणीवर आले असले तरी आता नागरिकांचं लक्ष प्रशासनाच्या कृतीकडे लागले, कारण प्रश्न केवळ सुविधांचा नाही तर ग्रामीण जनतेच्या आरोग्याचा आणि जीविताचा आहे। सुविधा आहेत, योजना आहेत, पण तज्ञ डॉक्टरच नसतील तर ग्रामीण जनतेच्या आरोग्याची जबाबदारी नेमकी कोणाची? तुम्हाला काय वाटते? नक्कीच कमेंट करून सांगा आणि पाहत रहा तारा न्यूज।